धन्यवाद सुशांत भाऊ. आता ऐकलं तो गोड आवाज होता. तसा चालू असणारा सामना स्टार 11 वर्सेस गरुडा 11. सामने 4 षटकांचे असतील. पहिला षटक मात्र घेऊन येते ते शहाजी तुपे, संघ मालक कर्णधार. म्हटलं तर का वावगा ठरणार नाही. आणि सलामीची जोडी असेल ती अजिंक्य आणि जगन्नाथ. एक सलामीची जोडी मात्र तैनात झाले अजिंक्य आणि जग्गू. आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते अनुभवी गोलंदाज शहाजी तुपे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. पहिला चेंडू टाकण्यास तयार. एक सिंगल डबलचा बादशाह म्हटलं तरी काही हरकत नाही जगन्नाथ. आणि ते सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू टाकण्यास तयार शहाजी तुपे. हलक्याशा हाताने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे चेंडू मात्र तेवढाच आतल्या बाजूने वळला होता. जगन्नाथला काही तो चेंडू समजला नाही. चेंडू मात्र निर्धाव. पहिल्या चेंडूची सांगता झालेली आहे. काही सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला शहाजी तुपे यांच्याकडून. शहाजी तुपे यांचा मात्र अनुभव तेवढाच मोठा, कारण गोलंदाज कोण तर शहाजी तुपे या संघाचे चालक मालक किंवा कर्णधार म्हटलात. पण पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. समोर असेल तो एक सिंगल डबलचा बादशाह. पुन्हा एकदा इथे चकवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र इथे एक धाव मात्र नक्की मिळाली. धावफलकावर मात्र एक धाव चढली आणि लेग बाईकच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा होता. सुंदर गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळते शहाजी तुपे यांच्याकडून. इथे मात्र पॉवर प्लेचा षटक मात्र चालू आहे. हाताळतोय कोणतर शहाजी तुपे. पुन्हा एकदा शहाजी तुपे गोलंदाजी मार्क वरती. समोर कोणतर अजिंक्य लेग साईडच्या दिशेने खेळला. चेंडू मात्र चाललाय गोळीच्या वेगाने बॉन्ड रनच्या तरफ. 4 रन केले आणि इथे 4 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 5 अशी. हितेश धुमाळ कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. हितेश धुमाळ. पुन्हा एकदा शहाजी तुपे गोलंदाजी मार्कवर तयार. अनुभव मात्र पूर्ण झोकाट टाकताना. पण समोर कोण आहे तर तगडा फलंदाज अजिंक्य. हलक्याशा हाताने खेळला चेंडू थर्ड सर्कलच्या आत फील्ड होईपर्यंत एक धाव मात्र नक्की कंप्लीट केली. एक धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 6 अशी. पुन्हा एकदा गोलंदाजाचं तुम्हाला वय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळला चेंडू. चेंडू चाललाय मात्र सीधा सीमा रेषे पार. 4 रनसाठी ह्या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते 10 अशी. एक अचूक इथे स्कोर बोर्डिंग केलं जाते दिनेश भोड यांच्याकडून. एक सुंदर असं लेखन इथे मात्र. प्रमोद इथे जर गोलंदाजाचा तुम्ही वय ऐकलात तर वय मात्र असेल 48 असं वय असणार. पण मात्र गोलंदाजी तुम्ही पाहताय त्यांची एक सुंदर गोलंदाजी. ह्याही वयामध्ये खेळामध्ये मात्र वयाची मर्यादा नसते. हे शहाजी तुपे नक्कीच दाखवून देत आहेत. ह्या रखरखत्या उन्हामध्ये ते गोलंदाजी करतायत. तर समोर असेल तो सिंगल डबलचा बादशाह जगन्नाथ. आणि हलक्या जगा वरती हवेमध्ये असणार चेंडू. चेंडू खाली असेल क्षेत्ररक्षण. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं यष्टी मागे. एक संधी मात्र नक्की मिळाली होती. प्रत्येकाला संधी नक्की मिळते पण त्याला सोनं केलं पाहिजे. इथे धावसंख्या मात्र झाली ती 11 अशी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 अशी. इथे पॉवर प्लेचे षटक मात्र समाप्त. एक सुंदर गोलंदाजी नक्की पाहायला मिळाली आपल्याला शहाजी तुपे यांच्याकडून. शिकण्यासारखं बरंच काय आहे की जर तुम्हाला फिटनेस ठेवायचा असेल तर नक्कीच कोणता ना कोणता तरी व्यायाम खेळावा लागेल, करावा लागेल. तो क्रिकेट असो या आणखी कोणताही खेळ असो.
हे शहाजी तुपे नक्कीच दाखवून देतात येते, कारण ह्या वयामध्ये ते एक सुंदर गोलंदाजी करतायत. पण आता गोलंदाजी मार्कवर कोण असेल? नरेंद्र. धावसंख्या मात्र झाली ती 11. अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानात तग धरून बसले. सलामीची जोडी कोण तोडणार, तर ह्या गोलंदाजाची कोण आक्रमण करणार हे नक्की ते ह्या षटकामध्ये कळेल. कारण गोलंदाज कोण आहे तर नरेंद्रकडे तेवढाच मोठा अनुभव असेल. कारण या संघाची धुरा कोण सांभाळतोय? शहाजी तुपे, एक नामवंत कर्णधार, एक कुल कर्णधार म्हटलं तरी. लेग साईडच्या दिशेने टटवला चेंडू, चेंडू चाललाय मात्र सीधा सीमा रेषे पार 6 रन केले. पंचांनी मात्र 6 धावा घोषित केल्यात. एक स्टायलिश अंपायर, एक सुंदर असं पंचांचं आपल्याला काम इथे पाहायला मिळतंय. पण इथे धावा मात्र 6 मिळाल्यात. जगन्नाथ मात्र आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावली 17. नाव काय? अंपायर दोघांचं नाव काय? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा हा हाकून टाकायचा चेंडू होता. ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू, चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षण केलं. सुंदर क्षेत्ररक्षण तर पाहायला मिळतंय. एका डबल मध्ये कन्वर्ट केला जातोय. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पण इथे क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर होतं. आणि इथे एक शॉट, इथे धाव मात्र एकच गणली जाते, कारण शॉर्ट धाव आहे इथे एक अधुरी धाव घेतली जाते. एका धावेने पुढे वाढती होते 18. पुन्हा एकदा नरेंद्र गोंधळ मारतो. लेग साईडच्या दिशेने टाकवला चेंडू, चेंडू चाललाय सीधा सीमा रेषे पार. काही सुंदर फटके पाहायला मिळतात आपल्याला. मात्र नरेंद्र मात्र गोलंदाजी मार्ग आखूट टप्प्याची गोलंदाजी. जगन्नाथला जर थांबवायचं असेल नक्कीच वेगळ्या पद्धतीने त्यांना आखणी करावी लागेल. इथे धावसंख्या मात्र पुढे 6 24 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा नरेंद्र गोलंदाजी मार्ग पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. समोर असेल तो जगन्नाथ. ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू, चेंडू मात्र पुन्हा एकदा 1 बाउन्स बाउंड्री सीमा रेषे पार 4 रनसाठी. एकच सुंदर असं फटकेबाजी पाहायला मिळते. लेग साईड असो ऑफ साईड, चेंडू मात्र चाललाय सीधा सीमारेषे बाहेरच. एक पुन्हा एकदा 4 ने वाढते होते 28 अशी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नरेंद्र. स्ट्राईकला अजूनही जगन्नाथ. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडूला खाली. इथं पुन्हा एकदा बाउंड्री लाईन 4 रनसाठी. पंचांनी मात्र 4 धावा घोषित केल्या. 6 धावा अशा घोषित केल्या. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरसवते 34 अशी 34. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. चेंडू फेकून झालेत 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू नरेंद्र यांचा. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. समोर कोण नसतर तर जगन्नाथने ऑफसाईडच्या दिशेने खेळला. फायलेशन केला. चेंडू मात्र पुन्हा एकदा चकवा देऊन चाललाय सीधा सीमा रेषे पार. पंचांनी मात्र इथे 4 धावा घोषित केल्या. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरसावले 38 अशी. दुसरं षटक मात्र समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 अशी. पहिलं षटक होतं शहाजी यांचं. शहाजीने पहिल्या चेंडूवरती 0 रन दिले होते. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, 5व्या चेंडूवरती मात्र त्यांनी 4 धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव दिली होती. त्यानंतर नरेंद्रने गोलंदाजी केली. सेकंड ओव्हर होती. सेकंड ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती 6 धावा दिल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 6 धावा, चौथ्या चेंडूवरती 4 धावा आणि 5व्या चेंडूवर 6 धावा आणि शेवटच्या चेंडूवरती 4 धावा. पुढील षटक गोलंदाज नेम भीम वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे
भीम. पंचांच्या डाव्या बाजूने मारा केला, समोर असेल ते अजिंक्य. हा मात्र पंचांनी मात्र इथे दंडित केलं भीमला. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावते. 39 अशी. भीम पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्क वरती. समोर कोण अजिंक्य ऑफसाईडच्या दिशेने हटक्यात आणि खेळला चेंडू चाललाय. इथे फील्ड होण्या अगोदर मात्र चेंडू चाललाय सीधा सीमा रेषे पार. पंचांनी मात्र 10 धावा घोषित, 4 धावा घोषित केल्या. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 अशी. 43 विदाउट लॉस. 43 तिसरे षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा भीम पंचांच्या डाव्या बाजूने हलक्यात मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे मात्र एज लागून गेला. चेंडू मात्र यष्टी मागे टिपला गेला. इथे पंचांचा विकेटचा इशारा. पहिला झटका, मोठा झटका मात्र इथे मासा गाळायला लागला अजिंक्यच्या स्वरूपामध्ये. अजिंक्यला डगआउटच्या दिशेने माघारी परतावं लागतंय निराशजनक अवस्थेमध्ये, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अजिंक्यची जागा घेण्यासाठी चाललाय तो अन्सारी, जर्सी नंबर 7. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजिंक्यने मात्र सुंदर खेळी केली. गोलंदाज मात्र तेवढाच हुशार, कारण त्याला माहिती होतं की अजिंक्यला जर जाळ्यात अडकवायचे असेल तर एक स्लो चेंडू टाकावा लागेल, आणि त्यांना प्रयत्न मात्र नक्कीच फळाला आला आणि इथे पहिल्या विकेटचं पतन झालं. धावसंख्या मात्र इथे 43. एका विकेटच्या बदल्यामध्ये पुढील चेंडू भीम यांचा हलकासा एक 30 सर्कल मध्ये फील्ड होण्याकडे सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला इथे शहाजी तुपे यांच्याकडून. मात्र 2 धावा मात्र रोखता आल्या नाहीत. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या. 45 सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला इथे. नाही ते काय सुंदर, मतलब पंचांना मात्र इथं टार्गेट केलं गेलं. 1 धाव मात्र कंप्लीट केली. ते मात्र म्हटलं जाईल की फिल्डर बने अंपायर. पुन्हा एकदा भीम पंचांच्या डाव्या बाजूने मात्र मारा करण्यास तयार असेल. वादळाचा मात्र इथे नक्कीच आगमन झालेलं आहे. लेग साईडच्या दिशेने खेळला चेंडू. पुन्हा एकदा फील्ड होण्याच्या अगोदर इथे मात्र एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंबल झालंय. धावा कंप्लीट केल्यात 2 धावा, पण 2 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या झाली ती 48. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. जगन्नाथ पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळला चेंडू मात्र चाललाय. पंचांनी कळवायचंय 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मुळे झपाट्याने सरसावते 54 अशी. षटक मात्र इथे चेंडू इथे द्यायचा जुना चेंडू नाही, जुना द्यावा लागेल. इथे 6 धावा मात्र इथे आल्या. 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे झपाट्याने सरसावली 54 अशी. सामना चालू करायचा आहे. एक एक्स्ट्रा होता ना बॉल. बॉलर कोण आहे? विनोद टाकतोय रणजित टाकतोय. संघाची धावसंख्या झाली 54. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4थं षटक प्रगतीपथावर असेल आता. पण गोलंदाजी मार्कवर कोण आहे तर रणजितला मात्र इथे थांबवण्यास
साठी प्रयत्न करावे लागतात कारण रणजित हा चौथा गोलंदाज आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथा षटक टाकतोय तो रणजित. आणि हा चेंडूचा मात्र लेगसाईडच्या दिशेने गेलाय. चेंडूचं काय असेल ते चेंडू चाललाय फील्ड होण्या अगोदर ते धाव मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे तिथे. एक बॉल आणायची धावा मात्र इथे निघाल्यात. हे तिथं पंचांनी दंडित केले. वाईटचा इशारा अवांत धावसंख्येत भर संघाची धावसंख्या होते 57 57. तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर. चेंडू मात्र शून्य फेकून झालेत कारण पहिला चेंडू वाईट होता. पंचाने धावा कळवायच्यात किती त्या पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. 3 आणि 4 ह्या अगोदर चेंडू होती 4 धावा होत्या कारण एक वाईट +3 आणि आता या चेंडूवरती पुन्हा एकदा पंचाने दंडित केलं. वाईटचा इशारा. 60 अशी धावसंख्या. धावपळक मात्र इथे जोराने पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली ते 60. पुन्हा एकदा तयार. एक चेंडू मात्र पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेने खेळला चेंडू. चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे कारण एका धावेवर समाधान मानावं लागलंय. संघाची धावसंख्या पुढे सरसावली 61 असे 61. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही बाजू पैलावताना वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 सरसावते 62 अशी. चेंडू मात्र फेकून झालेत. एक ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू. चेंडू एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू चकवा देऊन चाललाय सीमा रेषे पार 4 रनसाठी. ह्या 4 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या पूर्ण झपाट्याने वाढली 66 अशी 66. ते मात्र फलंदाजी नक्कीच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. एक संयमी खेळी पाहायला मिळते. सिंगल डबलचा बादशाह म्हणतात तो जगन्नाथ. पुन्हा लेगसाईडच्या दिशेने खेळला चेंडू. चेंडू काय असेल. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणचं पाहायला मिळालं. एक धाव इथे मात्र धावा मात्र 4 मिळाल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 70 अशी. धावपलक मात्र येते झपाट्याने पुढे सरसावला. धावसंख्या झाले 70. शेवटचा षटक अजूनही प्रगती पथावर. आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथे काय होतं. इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चाललाय चेंडू सीमा रेषे पार 4 रनसाठी. आणि या 4 रनच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढली 74 अशी. स्कोरबोर्ड मात्र इथे झपाट्याने वाढतोय 74 अशी. शेवटचं षटक. 15 बॉल 52 धावांची खेळी. इथे मात्र जगन्नाथ यांची एक सुंदर खेळी इथे पाहायला मिळते. अर्धशतक मात्र इथे झळकावलंय जगन्नाथ यांच्या बॅट मधून. एक जगन्नाथनी मात्र आपल्या प्रेक्षकांसाठी इथे बॅटीने सन्मान द्यायचा आहे कारण अर्धशतक मात्र झळकलं इथे जगन्नाथ यांचं. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. जगन्नाथला मात्र समजलं इथे षटक मात्र इथे समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा झाल्यात. संघाची धावसंख्या झाली ती 74 अशी. षटक मात्र इथे 4 संपलेले आहेत.
सामने 4 षटकांचे खेळवले जातील. एक सुंदर इथे फटकेबाजी पाहायला मिळाली. जगन्नाथ यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं, कारण सुंदर यांनी फटकेबाजी करून एक अर्धशतक आपल्या नावावरती चढवलंय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे गरुडा 11. सामने आपल्याला वेळेअभावी संपवायचे आहेत. पंच मात्र ते सुरेख कामगिरी पार पाडतायत. इथे पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन आणि रवी कदम ॲडव्होकेट. खरंच एक ॲडव्होकेट हा त्यांचा पेशा, पण एक क्रिकेटवरचं अथांग प्रेम त्यांचं इथे पाहायला मिळतंय. एक नामवंत पंच असे तिथे त्यांच्याकडे बघितलं जातंय, कारण आतापर्यंत अचूक निर्णय त्यांचे होते. पण इथे मात्र संघाची धावसंख्या मात्र गरुडाने एक सन्मानजनक स्कोर मात्र इथे नेऊन ठेवलाय. 74 विजयासाठी हवे असतील त्या 75 धावा. 24 चेंडू 75 धावा. पुढील सामना असेल, मला हे पाहिजे कुणाच्या आहेत ते, कुणाचे काय आहेत ते. पुढील सामना असेल तो स्वराज्य वर्सेस एसॉट 11 एसॉट किंग. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस च्या इथे यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वराज्य 11 वर्सेस डायमंड एसॉट किंग. संजय पाटील जर कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आजचा दिवस मात्र सगळ्यांचा आठवणीतला दिवस आहे. शिव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट स्वराज्य चषक 2025 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धा 2025 ही टुर्नामेंट अनाथ आश्रम मुलांच्या शिक्षणाचा मदतीसाठी एक सुंदर इथे एक आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय. एक पाहायला गेलं तर इथे ग्राउंडचा देखावा चारी बाजूने आणि एक सुंदर असं देखावा पाहायला मिळतो. एक मनोरम्य इथे क्रिकेट इथे खेळलं जातंय. इथे पहिलं षटक असेल ते पॉवर प्लेचं षटक असेल. आता चालू असणारा सामना आहे तो गरुडा 11 वर्सेस स्टार 11. प्रथम फलंदाजी करताना स्टार 11 गरुडा 11 संघाने धावा मात्र जमवून ठेवल्यात त्या 74. विजयासाठी ठेवल्यात 75 धावा. स्वराज्य 11 संघाचे प्लेयर जिथे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सवर यायचं आहे. स्वराज्य 11 इथून होणारा पुढे सामना असेल तो स्वराज्य 11 संघाचा वर्सेस डायमंड एसॉट किंग या संघाचा असेल. आणि संजय पाटील जर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सवर यायचं आहे. इथे मात्र पहिला
चेंडू फेकण्यात रोशन तयार असेल आणि फलंदाजी मार्कवर असेल तो. एक सुंदर इथे गोलंदाजी पाहायला मिळते रोशन यांच्याकडून. एक जर्सी नंबर 18 विराट कोहली ह्या जर्सीला परिधान करतात. हा नंबर लकी नंबर आहे विराट कोहली यांचा, पण आज मात्र रोशन यांच्या पाठीवर तो नंबर दिसतोय. गोलंदाजी मात्र फलंदाज नेम काय असेल? दोन्ही संघाचा अतिरिक्त प्रतिनिधी इथे पाठवायचा. इथे पंचांचा वाईटचा इशारा. एक धाव मात्र इथे मिळते. एक बैट्समैन का नाम क्या? निखिल. शाजी तुपे कुठे? शाजी तुपेला बोलवलं. इथे मात्र एक सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा केला रोशन. रोशन यांचा पुढील चेंडू. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा 4 रनसाठी आणि 4 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. संघाची धावसंख्या होते ती 5 अशी. कोण आहेत ते? नितीन कोण? वो ऊपर शिव खेल रहा है क्या? नॉन स्ट्राईकला येतो नितीन आणि स्ट्राईकला येतो शिव. लेफ्ट हँड डाव्या हाताचा फलंदाज शिव पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न नक्की केला होता, मात्र इथे अपील करण्यात आली. पंचांनी अपील फेटाळून लावली. मान्यवरांचे हार्दिक स्वागत. इथं आलेल्या मान्यवरांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट स्वराज्य चषक यांच्याकडून आलेल्या मान्यवरांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या मात्र इथे 5 अशी. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. यानंतर होणार सामन्याचा नाणेफेक मात्र स्वराज्याने जिंकलेला आहे. स्वराज्याने नाणेफेक जिंकून पुढील चेंडू रोशन यांचा. शिव यांच्यासाठी. शिव लेफ्ट हँड फलंदाज आहे. डाव्या हाताचा फलंदाज. एक धाव मात्र इथे कंप्लीट केली. इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्यात मात्र झाले 6 अशी. सुंदर गोलंदाजी रोशन मार्फत पाहायला मिळते. चेंडू मात्र इथे शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल रोशन यांचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. धावा मात्र त्याने खर्च केल्या 6. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येतो का? कारण समोर फलंदाज कोण आहे तर निखिल. ते मात्र चेंडू मात्र इथे चुकला. निर्धाव चेंडू. इथे ओव्हरची समाप्ती. धावा मात्र खर्च केल्यात रोशनने 6. पहिलं षटक समाप्त. इथे मात्र पॉवर प्लेचा षटक मात्र इथे समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र इथे धावा खर्च केल्यात रोशननी 6 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखणं हे तेवढं अवघड असतं, पण रोशनने मात्र ते काम अचूक केलं. आपल्या संघाला विजयासाठी मोठा हातभार लावला. प्रथम गोलंदाजी करताना वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय सुशांत. आणि फलंदाजी मार्कवरती अजूनही लेफ्ट हँड फलंदाज शिव. नॉन स्ट्राईकला अजूनही निखिल. धावा मात्र येणं वेगाने जमावं लागते, कारण लक्ष तेवढं मोठं, पण अवघड असं काहीच नाही. समोरच्या दिशेने खेळला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण असेल. इथे चेंडू मात्र एक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. सुंदर असं क्षेत्ररक्षण. इथे मात्र धावा मात्र इथे एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे विकेटचं पतन झालंय. शिवला माघारी परतावलंय सुशांत यांनी, कारण पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण अचूक टप्प्याचा चेंडू होता. ते मात्र एक जाळं विणलं गेलं आणि शिवला त्याच्यामध्ये अडकवलं गेलं आणि एक झटका दिला गेला स्टार 11 संघाला. आता शिवची जागा घेण्यासाठी येतात ते.
रणजित यांना आपल्या खांद्यावरती एक विजयाची जबाबदारी देऊन पाठवलेली आहे, कारण आपल्या संघाला विजयासाठी त्यांना मोठे फटके खेळावे लागतील, पण समोर तेवढा हुशार गोलंदाज सुशांतने मात्र पहिल्या चेंडूवरती आपला परिचय दिला. मी कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतो, पण रणजितला मात्र त्या गोलंदाजीचा भेदक मारा सहन करावा लागेल की फटके बाहेर पाठवण्यात यशस्वी होतील. पुढील चेंडू सुशांत यांचा. सामना करणार रणजित. लेक्साच्या दिशेने खेळला चेंडू. चेंडूवर फेल होण्या अगोदर एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 7 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावर. त्याचा मात्र असेल निखिलच्या खांद्यावर जबाबदारी असेल, कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. समोरच्या दिशेने खेळला चेंडू फील्ड होत आहे. चेंडू मात्र सुंदररित्या फील्ड केला जातोय. फील्डवर मात्र इथे एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 8 अशी. अजूनही चेंडू मात्र फेकून झालेत ते 3 असे. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट होता, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथा चेंडू टाकण्यात तयार आणि मारण्याचा प्रयत्न मात्र नक्की होता. चेंडू आदळला. एक धाव मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातो काय नाही. इथे मात्र आत्महत्या म्हणता येईल, कारण इथे विकेट देण्यात आली. रणजितला माघारे परतावं लागेल. दगावच्या दिशेने चाललाय रणजित. रणजितची जागा घेण्यासाठी येतोय तो. बॅटर नेम नरेंद्र. तर नरेंद्रच्या खांद्यावर एक विजयाची जबाबदारी असेल, कारण धावसंख्या मोठी आहे. लोक तर ढासळलेल्या घराच्या विटाही सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे मात करा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. पुढील चेंडू सुशांत यांचा. सामना करेल नरेंद्र. हलक्यासा ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न. नरेंद्र चेंडू मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. बॅक टू द पॅव्हेलियन नरेंद्र. नरेंद्रने मात्र इथे रणजितला सांगितलं तू चल मैं आया. अशा पद्धतीने रिटर्न चाललेत नरेंद्र. आता नरेंद्रची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत, तर मला वाटतंय घायलचे सनी देओल, तर कोण असतील ते कमल. त्यामध्ये ह्या अगोदर झालेल्या या टॉस मध्ये स्वराज्य टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी ॲसोट डायमंड किंग या संघाला. पुढील सामना होणार असेल यात. आता मात्र इथे कमल फलंदाजीसाठी तयार, पण तेवढाच हुशार जर्सी नंबर 17 सुशांत पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. कमलला मात्र त्याचा भेदक मारा मात्र सहन करावा लागेल. इथे अचूक लेखन काम केलं जातंय दिनेश भोवड यांच्या मार्फत. एक सुंदर असं एक लेखन आहे यांचं. प्रत्येक रन मागे बोलणी असते. पण पुढील चेंडू सुशांत यांचा. या चेंडूवरती पुन्हा एकदा इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण एसटी मागे पाहायला मिळालं. अजिंक्य यांच्याकडून एक जीवदान देण्यात आलं. जीवदानाचा कमल फायदा करेल का, पण धावसंख्या मात्र झाली 10 अशी. वाढली ना 10 अशी. इथे मात्र दुसरा षटक समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 अशी. आणि इथे आता 15 ते 20 मिनिटांमध्ये जेवण चालू होणार आहे. तर जेवण इथे करून घ्यायचं आहे. इथे अवेलेबल असणाऱ्या संघाने 15 ते 20 मिनिटांमध्ये जेवणाचं इथे व्यवस्था केली जाईल. पण पुढील सामन्यात आणि इथे काय अनुभवी गोलंदाज, मी पाहिलेला गोलंदाज अजिंक्य एजे जर्सी नंबर 07 पंचाच्या डाव्या बाजूने. कमलला मात्र त्यांनी थांबवून ठेवलंय. एक सुंदर गोलंदाजी नजर, ऍक्शन मात्र एक सुंदर ऍक्शन. तर कोण आहेत ते अजिंक्य एजे. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा मारा करण्यात तयार असेल तो म्हणजे अजिंक्य एजे जर्सी नंबर 07. पुढे असेल तर कमलने मात्र एक डोक्यामध्ये पट्टा लावून सांगितलंय मी आहे सनी देओल.
पण इथे मात्र फटके तेवढे सनी देओल सारखे दिसत नाहीत, पण प्रयत्न मात्र नक्की केले जात आहेत. समोर मात्र भेदक माऱ्याचा गोलंदाज आहे, अचूक टप्प्याचा गोलंदाज अजिंक्याला खेळणं तेवढं सोपं नाही. एक व्हेरिएशन आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये, आखू टप्प्याची गोलंदाजी, कधी ॲर्कर लेनचा चेंडू तर कधी शॉर्ट लेनचा चेंडू हा नक्कीच त्यांचा असतो. पण पुढील चेंडू कोणत्या पद्धतीचा असेल अजिंक्य यांचा, आणि सामना केला कमल वरच्या दिशेने खेळा चेंडू खाली स्वतः गोलंदाज असेल आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे मात्र एक झटका दिला गेला कमलला आणि कमल चाललाय माघारी दगाऊटच्या दिशेने. ते मात्र एक विकेटचं पतन झालंय. कमल यांचं माघारी परतावं लागतंय आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतात ते भीमना मात्र गदा चालवावी लागेल, कारण ही बॅट नाही तर गदा आहे असं समजून त्यांना बॅट फिरवावी लागेल. पण आता मात्र तिसरा षटक प्रगतीपथावर, धावा मात्र खूप जमवाव्या लागतील. तर समोर आहे तर भीमना मात्र एक गदा चालवावी लागेल, बॅट नसताना गदाशी समजावी लागेल. पण पुढील चेंडू टाकणार कोण? हुशार गोलंदाज आहे अजिंक्य, बोललं होतं की एक हुशार गोलंदाज. मात्र एसटी मागे मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण तेवढं केलं ते, पण चोरीची रन घेतली जाते, एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 11 अशी. विजय मात्र खेचून नेण्याचा प्रयत्न केला जातोय गरुडा संघाकडून, स्टार एलेव्हन संघाच्या हातातून गेला जातोय. पण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क अजिंक्य, समोर असेल तो निखिल. बॅट मात्र जोरदार फिरण्याचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट केली. एक क्षेत्ररक्षण मात्र केलं जाते एक कॅप्टन कूल सुहास सावंत यांच्याकडून. एक म्हटलं होतं वयाची मर्यादा नसते, पण इथे प्रत्येक संघामध्ये मात्र दिसते एक पक्के मित्र आहेत, ते म्हणजे सुहास सावंत आणि शहाजी तुपे. एक मैत्री खात्यामध्ये की संघ खेळला जातोय, एकीकडे शहाजी तुपे तर दुसरीकडे सुहास सावंत. पुन्हा एकदा अजिंक्य यांचा चेंडू, एक चुकवल्या चेंडू मात्र चालल्यावरच्या इथे मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा मात्र इथे 13 धावा झाल्यात. तर म्हणे इथे एक सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला आपल्याला अजिंक्य यांच्याकडून. तर आता इथे षटक तिसरं समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ते 13. शेवटचं षटक प्रगतीपथावर, ते टाकणार तर कोण? कॅप्टन कुल सुहास सावंत, जर्सी नंबर 06. नक्कीच मी म्हटलं होतं इथे वयाला मर्यादा नाही, पक्के मित्र शहाजी तुपे आणि सुहास सावंत. एका बाजूला सुहास सावंत तर दुसऱ्या बाजूला शहाजी तुपे. पण गोता फलंदाजीसाठी ते भीमना मात्र बघूया कोणत्या पद्धतीने गोल. एक लेगसाईडच्या दिशेने खेळा चेंडू मात्र चाललाय, 1 बाउन्स फील्ड झालेला चेंडू. एकदा मात्र कंप्लीट केली. भीमचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेसाठी, पण एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. इथं संघाची धावसंख्या 1ने पुढे सरसावली. संघाची धावसंख्या झाली 14 अशी. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, कारण मोठे फटके खेळावे लागतील, औपचारिकता बाकी असेल. इथे समोरच्या दिशेने खेळा चेंडू चाललाय फील्डच्या मागे. वसंत पाटील यांच्या डोक्यावरून गेला चेंडू, 1 बाउन्स बाउंड्री की 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षण मात्र एवढं, कारण आता माहित आहे की विजय आपल्या बाजूने नक्की चुकवला जातोय. तर पुढील चेंडू सुहास सावंत यांचा, जोरदार मारण्याचा प्रयत्न केला तर एज लागून एसटी मागे फील्ड झालेला चेंडू. धावा मात्र इथे रोखण्यात आल्या. धावा मात्र अजूनही 18 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक टाकतात ते सुहास सावंत, जर्सी नंबर 06. लेग साईडच्या दिशेने टटावला चेंडू मात्र एक धाव कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, एका धावेवर समाधान मानावं लागलं. संघाची धावसंख्या मात्र 1ने सरसावली 19 अशी. पुन्हा एकदा सुहास सावंत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील आणि समोर कोण? भीमने मात्र एकदा गदा चालवली, चेंडू जातो का सीमारेषे पार, पण इथे सुंदर क्षेत्ररक्षण तेवढं पाहायला मिळालं. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मागच्या बाजूने गेला चेंडू मात्र त्याला कव्हर करण्यात आलं आणि सुंदर क्षेत्ररक्षण टिपलं गेलं. क्षेत्ररक्षण कोण असेल तर अन्सारी. सुंदर क्षेत्ररक्षण
मात्र इथे भीमला मात्र इथे परतावं लागलं इथे, आणि त्यांची जागा घेण्यासाठी इथे चेंडू शिल्लक असतील. चेंडू काय असेल? शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये कोण तर मनीष बघूया शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळेल का, आणि आहे तो म्हणजे लेफ्ट हँड फलंदाज इथे असेल. आणि इथे मात्र चेंडू सुंदर अशी चेंडूची फेकी झाली. इथे सामना समाप्त. चेंडू इथे सामना समाप्त. सामना मात्र गरुड 11 याने विजय करून आपल्या खिशामध्ये घेतला, आणि इथे मात्र विजयी संघ मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा गरुड 11 इथे विजय झालेल्या संघाचेही गोड गोड कौतुक, आणि पराजय झालेल्या संघाच्या प्रयत्नासाठी गोड कौतुक, कारण सुंदर खेळी मात्र इथे नक्की केली गेली. आता इथे होणारा सामना हा चुरशीचा आणि लढतीचा, कारण दोन्ही संघ मात्र बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला असेल हितेश धुमाळ, तर दुसऱ्या बाजूला असतील किरण, करण, दीपक असे बलाढ्य संघाचे फलंदाज असतील. पण मात्र प्रथम नाणेफेक जिंकून आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी ॲसॉट किंग या संघाला, आणि आपण स्वतः मात्र फलंदाजी धुरा घेत आहेत. आता झालेल्या सामन्याचा जर मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर जगन्नाथ उर्फ जग्गू आपला मान घेऊन जायचं इथून.